आज बनवणार आहोत आपण ओल्या नारळाची बर्फी, तेही साखर बिलकुल न घालता। आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत। गुळ शरीरासाठी खूप हेल्दी असतो, म्हणून आपण गुळाचाच वापर करायचा आहे आणि याच्यात दूध आपल्याला बिलकुल वापरायचं नाहीये। तर बघा आपण आता ह्याच्यासाठी काय काय सामग्री घेतली ते पाहूया। इथं मी 3 नारळ घेतलेले आहेत। ते नारळ बघा एकदम बारीक खिसून घेतलेले आहेत। आपल्या मोठ्या खिसणीने नाही खिसलं तर अद्रकच्या खिसणीने खिसलेलं आहे आणि खिसायच्या आधी त्याची सगळी काळी पाट असते ना ती काढून टाकलेली आहे, कारण त्याच्यामुळं बर्फीसुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि ती खाताना पण कचकच करतं। त्याच्यामुळे आपण ते काढून टाकले। त्याच्यामुळे एकदम पांढरा सफेद असा नारळाचा आपल्याला इथं खिस भेटलाय। तर चला आपण आता दुसरे बघूया। इथं मी आहे ना पावशर 3 नारळांसाठी पावशर गूळ घेतलेला आहे। पावशर गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर गूळ आहे ना मी असा बारीक खिसणीवर खिसून घेतलेला आहे। आपण जर मोठा गूळ घालायचं म्हटलं ना तर गूळ विरघळण्यात खूप टाइम जातो, कारण त्याचे खडे खडे सगळे असतात, ते विरघळण्यात टाइम जातो, म्हणून गूळ आपण खिसूनच घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी गूळ खिसून घेतलेला आहे आणि हे परफेक्ट प्रमाण आहे। इथं बघा मी दूध पावडर घेतलेली आहे, मिल्क पावडर। इथं मी मिल्क पावडर आहे ना मोठे आपले पोह्याचे चमचे असतात ना ते 4 चमचे पावडर घेतलेली आहे। ह्याच्यामुळे आहे ना आपल्या वड्यांना बर्फीला खूप छान अशी चव येते, त्याच्यामुळं मी इथं दुधाची पावडर घेतलेली आहे। तर बघा आता इथं मी वेलची पावडर घेतली। तुम्ही म्हणसाल एवढी वेलची पावडर नाही आहे। इथं वेलची मी 7 ते 8च वेलची घातलेली आहेत आणि साखर घालून एकदम बारीक केलेली आहे। वेलची आपण साखर घालून बारीक केली ना खूप छान बारीक होती, नाहीतर मग काय होतं त्याचे असे मोठे काळे काळे खडे असल्यासारखं निम्मी निम्मी तुटलेली वेलची राहते। म्हणून साखर घालून नेहमी वेलची अशी बारीक करून घ्यायची, एकदम छान बारीक होते। आणि इथं मी 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे, पण आपल्याला तूप एवढं लागणार पण नाही आहे। आपण बघू किती तूप लागतंय, 2 ते 3 चमचेच तूप लागतं फक्त। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली। गॅसची आच आहे ना आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला गॅसच्याच मीडियम का ठेवायची, कारण आपण खोबरं एकदम छान पातळ असं खिसून घेतलेलं आहे, ते खोबरं जळू नये, त्याच्यामुळे आपल्याला गॅसची आच मीडियमच ठेवायची। तुम्ही जर मोठं खिसलेलं असेल ना तरीसुद्धा गॅसची आच मीडियमच ठेवा, कारण आपण जर गॅस जरा फुल केला ना आणि त्याच्यावर खोबरं भाजलं ना तर खोबरं असं थोडासा जळकट वास येतो, मग ती वड्यात चांगलं लागत नाही। त्याच्यामुळे गॅसची आच आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर बघा इथं आता आपण पहिल्यांदा खोबऱ्याचा खिस भाजून घेऊया, थोडा वेळ छान भाजून घेऊया। नंतर त्याच्यात आपल्याला थोडं तूप ॲड करायचं आहे। तर आता आपल्याला याच्यात थोडं तूप घालायचं आहे। मी इथं 1 ते 1.5 चमचा तूप घातलेलं आहे। तूप इथं जास्त लागत नाही, आपल्याला थोडंच लागतं। आता हे छान मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि खाली कढईला अजिबात लागून द्यायचं नाही। खाली कढईला लागलं तर करपट वास येईल आपल्या बर्फीला, त्याच्यामुळे लागून द्यायचं नाही। छान व्यवस्थित असं एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला। गॅसची आच तुम्ही मीडियमच ठेवा आणि व्यवस्थित छान परतून घ्या। मस्त असा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपल्याला याचा काही लाल कलर वगैरे करायचा नाही आहे, खोबऱ्याचा कलर ट्रान्सफर इथे नाही करायचा, फक्त सुगंध छान येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुपावर जर असं खोबरं परतलं ना तर आपली बर्फी खूप छान चविष्ट लागते बघा, त्याच्यामुळे तूप घालून पहिल्यांदा असं परतून घ्यायचं। आता इथं छान परतून झालेलं आहे। आपण आता हा गूळ त्याच्यात घालून घेऊया। तर इथं सगळा गूळ पावशर घातलेला आहे बघा। आणि आता गूळ विरघळायला जास्त उशीर लागत नाही बघा, कारण आपण गूळ खिसून घेतलेला आहे। याच्यासाठी गूळ खिसून घ्यायचा असतो बघा, नाहीतर ते खडे सगळे विरघळण्यात टाइम जातो, तोपर्यंत खोबरं इकडं जळून जातं, म्हणून आपण गूळ खिसून घेतलेला आहे। आता बघा 2 ते 3 मिनिटात गूळ सगळा विरघळून जाईल, त्याच्यामुळे आपण इथं असा एकसारखं हलवत राहूया, कारण खाली अजिबात लागून द्यायचं नाही। जरी गूळ घातला ना तरीसुद्धा लागून द्यायचं नाही आहे। आणि आता गूळ घातला आहे ना आपण तरी व्यवस्थित परतून घ्यायचं, कारण गुळाचा पाक व्हायला लागल्यानंतर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते बघा, कारण पाक खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून एकसारखं सगळं व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला।
आता गुळाचा पाक इथं बघा झालेला आहे आणि मी थोडासा गॅस वाढवू नये का नाही, हा गुळाचा पाक आता आपण आटवून घेऊया। आता इथं मी थोडासा गॅस वाढवलाय। गुळाचा पाक आपण आता 2 मिनिटं आटून घेऊया सगळा, कारण आपल्या याच्यात खोबरं इथे छान व्यवस्थित भाजलेलं आहे। आणि गुळाचा पाक आटला का नाही, मिश्रण होत आलं की बघा आपल्याला जाणवतो असा जडसरपणा हलवताना जाणवतो। आता इथं काय केलंय मी, दूध पावडर घातलेली आहे। दूध पावडर आत्ताच आपल्याला घालून घ्यायची, कारण गुळाचा पाक आता थोडा आटलेला आहे आणि दूध पावडर घालून आहे ना सगळं व्यवस्थित छान मिश्रण हलवून घ्यायचं बघा। आपल्याला एकदम दाटसर असा डो नाही बनवायचा आहे, याचा थोडा हलकसच राहून द्यायचा आहे, नाहीतर आपली बर्फी आहे ना एकदम कडक होऊन जाईल। तर बघा आता हे छान आपण पावडर घालून सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स केलेलं आहे। आता हे आपण 2 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही कधीही सणावाराला ती अशी बर्फी बनवू शकता किंवा इतर मोकळ्या टायमात तुम्ही मुलांसाठी अशी गुळाची बर्फी बनवू शकता, कारण गुळ खूप हेल्दी असतो ना, त्याच्यामुळं गुळापासून बनवलेलीच बर्फी खूप छान असते। साखरेचं प्रमाण इथं बिलकुल केलेलं नाही, फक्त आपण विलायचीत वापरलेली आहे साखर बघा। तर आता एकदम छान मस्तपैकी बघा व्यवस्थित सगळी दूध पावडर याच्यात मिक्स झालेली आहे। दूध पावडर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे बर्फी खाताना सुद्धा खूप छान चवदार अशी लागते। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेतले बघा। आता सगळे मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहे। आता आपल्याला गॅस बंद करून याच्यावर वेलची पावडर घालून घ्यायची। वेलची पावडर घातली का नाही की सगळी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची। सगळीकडे वेलची पावडर मिक्स व्हायला पाहिजे। इथं 2 चमचा पण वेलची पावडर घातली, म्हणजे त्याच्यात साखर पण भरपूर आहे, वेलची पावडरमध्ये वेलची आपली थोडीच होती। आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जास्त थंड होऊन द्यायचं नाही ते मिश्रण। आता आपण ताटाला इथं 1 चमचा तूप टाकून तुपाचा हात लावून घेऊया, म्हणजे इथं बर्फी चिटकणार नाही ताटाला। आता सगळं तूप व्यवस्थित छान असं पसरून लावायचं साईडने वगैरे, म्हणजे कुठं चिटकणार नाही। आता ह्याच्यावर हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं बघा। थंड जास्त होऊन द्यायचं नाही, सगळं व्यवस्थित घालून आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं। वाटीच्या साह्याने वाटीला पहिल्यांदा तुम्ही थोडंसं तूप लावा, नंतर असं पसरून घ्या। असं पसरून घ्यायचं। नंतर काय करायचं, सगळं व्यवस्थित पसरलं का नाही की 2 मिनिटं थांबायचं। थोडंसं अगदी नकळत गार झालेलं असतं, मग त्याच्यामुळे आहे ना परत तुपाचा हात लावायचा वाटीला आणि छान व्यवस्थित असं पसरून घ्यायचं बघा। वाटी त्याच्यावर फिरवून घ्यायची, हो का, ह्या प्रकारे असं मी इथं डिशनी करत आहे। व्यवस्थित छान असं होतं बघा। थंड झाल्यानंतर थोडंसंच थंड होऊन द्यायचं, इतकं पण थंड नाही होऊन द्यायचं आपल्याला। आणि काय करायचं, आपण आता काय करायचं, हे मिश्रण असं ओलं असतानाच याच्या वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। वड्यांचा आकार अगदी थंड झाल्यानंतर द्यायचा नाही, कारण त्यावेळेस वड्या तुटतात। त्याच्यामुळं आता आपण याला ह्याच टायमाला वड्यांचा आकार देऊन घ्यायचा। तुम्ही चाकूने कापून घ्या किंवा पिझ्झा कटरने कापा, जेणे तुम्हाला व्यवस्थित वाटतं त्याने कट करा तुम्ही। छान ह्याच्या अशा चौकोनी चौकोनी वड्या बनवून घ्यायच्या। थंड झालं ना तर वड्या अजिबात कापल्या जात नाही, सगळं तुटलं जातं बघा। अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या नारळाच्या एकदम मऊ सॉफ्ट आणि खमंग अशा वड्या तयार आहेत। चवीला तर अगदी अप्रतिम आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।